बारामतीवरून इंदापूरकडे जाणाऱ्या एसटी मध्ये एका अज्ञात व्यक्तीने दुसऱ्या प्रवाशावरती कोयत्याने वार केलेले आहेत। खरे तर ही एसटी इंदापूरकडे चालली होती आणि एसटी चालू असतानाच संसरच्या आसपास आले असताना हा एका अज्ञाताने वार केलेला आहे। आपण पाहू शकता की एसटी मध्ये मोठ्या प्रमाणात कोयत्याने वार केल्यानंतर जे रक्ताचे डाग आहेत हे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। एकंदरीतच हा घटना ही थोड्याच वेळापूर्वी घडलेली आहे। एकंदरीतच प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण यामुळे पसरलेलं आहे। अगदी ज्याच्यावरती वार झाले तो व्यक्ती देखील जखमी झाला आणि तो रस्त्याने परत पुढच्या दिशेने गेलेला आहे। साहजिकच प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात यामुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं आणि साहजिकच लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्यानंतर जे एसटीचे कंडक्टर असतील किंवा ड्रायव्हर असतील यांनी पोलिसांशी संवाद साधला आणि त्यानंतर पोलीस खऱ्या अर्थाने येथे दाखल झाले आणि सदर परिस्थितीची माहिती घेतली आणि जे जखमी आहेत त्यांना दवाखान्यात नेण्यात देखील पोलीस आलेले आहेत। एकंदरीत आपल्यासोबत जे एसटीचे वाहन चालक आहेत काय सांगाल, काय नक्की परिस्थिती झाली होती आणि कशा पद्धतीने त्या अज्ञाताने वार केले? मी कंडक्टर आहे एसटीचा। मी काटेवाडे लिमटेकच्या पुढे आल्यानंतर गाडी मी सेंटरमध्ये तिकीट काढत गेलो। पुढं काढायचं बाकीच होतं। दोन व्यक्ती पाठीमागे बसले होते। मी त्याच्यापर्यंत गेलो पण नाही, सेंटरमध्ये तिकीट काढत होतो। त्याच्यापर्यंत जाईपर्यंत तर त्याने वार चालू केला त्याच्यावर। नंतर मी बेल मारल्यानंतर काटेवाडीच्या ब्रिजवर गाडी थांबली। लोक भीतीच्या वातावरणामुळे बाहेर निघून आले आणि ते जो जखमी व्यक्ती होता तो पळून गेला आणि नंतर पोलिसवाल्याला ड्रायव्हर साहेबांनी फोन केले आणि नंतर पोलिसवाले आल्यानंतर त्या जखमी व्यक्ती पळून गेला आणि जो मारणारा होता कोयता त्याला पकडून घेऊन गेले। काय नक्की त्या जखमीची काय परिस्थिती होती, काय हे वार झाले काय नाही ती काय माहिती नाही। नक्कीच मोठ्या प्रमाणावरती ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि जे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये देखील भीतीचं वातावरण आहे। काही प्रवाशांशी आपण या संदर्भात बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मावशी काय झालं होतं नक्की एसटीत, काय झालं होतं? नुसतं काय झालं, उठलं की मारायला लागलं होतं। उठून नुसतं मारायला लागलं होतं आणि त्याने मोबाईलवर बोलत होतं की पोरग ज्यानं मार खाल्लाय ना त्याने बोलत होतं आणि त्याने हाणायला चालू केलं। भीतीचं लोकांच्या भीतीचं वातावरण किती पसरलं? लोक पळूसला वरडायला लागले, मारीन सगळ्याला करू लागलं। लोक पळाली उतरून सगळे। आम्ही मागणं आलो, आम्ही मागच होतो। बसलेला फोनवर बोलतो, त्याचे दप्तर हाय, मोबाईल होता हातात त्याचे बी। परिस्थिती जी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं, त्या अज्ञात व्यक्तीने खऱ्या अर्थाने कोयत्याने वार केला आणि ज्या व्यक्तीवरती हा वार झाला तो एसटीतून पळत सुटला। अजून देखील तो सापडला नाही, परंतु त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात वार झालेलं समजतंय। एकंदरीतच प्रवाशांमध्ये भर एसटीत कोयत्याने वार झाल्यामुळे भीतीचं वातावरण सद्यस्थितीत पसरलेलं आहे। परंतु ज्याने वार केलं त्याला पोलिसांनी पकडलेला आहे आणि आपल्या ताब्यात घेतलेला आहे। एकंदरीतच सद्यस्थितीत चालू एसटीत हा कोयत्याने वार होतो आणि प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरते। ही खऱ्या अर्थाने गंभीरतेची बाब सद्यस्थितीत तरी निदर्शनात येत आहे। कॅमेरा पर्सन नागेशसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।